नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उभी राहिली आणि मोठ्या फरकाने विजयी झाली। अभिनेत्री कंगना रानौत कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते। गुरुवारी सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लावली आणि शिवीगाळ देखील केली, ज्यामुळे सध्या वातावरण तापलं आहे। आता कंगना हिने स्वतःसोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे। खुद्द कंगना रानौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे। याशिवाय लोक वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेबद्दल बोलत आहेत। या संपूर्ण प्रकरणात कोण काय म्हणाले ते जाणून घेऊया। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। 6 जून रोजी कंगना रानौत दिल्लीला निघाली होती आणि चंदीगड विमानतळावर होती। तपासणी दरम्यान महिला सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांनी कंगना रानौतला कानशिलात मारली, तेव्हा तिथले वातावरण बिघडले आणि प्रकरण बनव्यासारखे सर्वत्र पसरले। यानंतर कुलविंदरवर तत्काळ कारवाई करून तिला निलंबित करण्यात आले। मात्र या प्रकरणी कंगना रानौतने कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही, पण दोघांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत। या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलकडून प्रतिक्रिया उमटली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये महिला सैनिकांनी शेतकरी आंदोलनाच्या आठवणी ताज्या केल्या आणि कंगनाच्या 4 वर्षाच्या जुन्या विधानाकडे लोकांचे लक्ष वेधले। व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली होती की शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन बसायच्या, माझी आई पण तिथेच होती। यानंतर कंगना रानौतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आणि तिची अवस्थाही सांगितली। ती म्हणाली, सर्वप्रथम मी सुरक्षित आहे, मी पूर्णपणे ठीक आहे। आज चंदीगड विमानतळावर घडलेली घटना ही सुरक्षा तपासणीची होती। सुरक्षा तपासणीनंतर मी पुढे गेले तेव्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये एक महिला सीआयएसएफ कर्मचारी होती। ती मी पुढे येण्याची वाट पाहत आडवी आली। त्यानंतर बाजूने येऊन मला मारहाण केली आणि शिवीगाळही केली। मी तिला विचारले की तिने असे का केले, तर तिने सांगितले की ती शेतकरी आंदोलनाचे समर्थन करते। मी सुरक्षित आहे, पण मला पंजाबमध्ये वाढणारा दहशतवाद आणि अतिरेकीबद्दल काळजी वाटते। तर मित्रांनो, इथे असं दिसून येते की महिला कॉन्स्टेबलने एकूणच 4 वर्षांआधीचा बदला इथे घेतलाय। तिच्या डोक्यात कंगनाच्या विधानाबद्दलचा राग तिने शेवटी वेळ भेटताच काढला। सोशल मीडियावर कंगना हिच्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध करण्यात येत आहे, पण अद्याप सिनेविश्वातून कोणीच अभिनेत्रीच्या बाजूने उभे राहिलेलं नाही, ज्यामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे। अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती, पण लगेच पोस्ट डिलीट देखील केली। बॉलिवूडवर संताप व्यक्त करत म्हणाली, ऑल आईज ऑन रफा गँग हे तुमच्या मुलांसोबत देखील होऊ शकतं। जेव्हा तुम्ही एखाद्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करताय, तर त्या दिवसासाठी तयार राहा जेव्हा तुमच्यासोबत देखील हे सगळं होऊ शकतं, असं देखील अभिनेत्री म्हणाली। या प्रकरणावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। एका व्यक्तीने लिहिले, सुरक्षा अधिकाऱ्याचे पहिले कर्तव्य म्हणजे त्याचे कर्तव्य बजावणे। त्याने आपले वैयक्तिक विचार बाजूला ठेवून आपले काम सर्वांपेक्षा वरचढ ठेवावे आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाईल असे काहीही करू नये। याहून दुःखाची गोष्ट म्हणजे आता काही लोक या महिलेला खऱ्या अर्थाने हिरो मानतील। तर मित्रांनो, या प्रकरणावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।